प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी जामीन। मतदारांना न्याय मिळाला हे महत्त्वाचं आहे। उपोषण मागे घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात कारवाई होणार। प्रथमदर्शनी दोन्ही अहवालात डॉक्टर घैसास दोषी। तुळजापूर ड्रग्सच्या तस्करी प्रकरणामध्ये पुजाऱ्यांचा सहभाग। 13 पुजाऱ्यांची नावं समोर आल्यानं खळबळ। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार। पुण्यात 27 वर्षीय परदेशी महिलेवर सामूहिक अत्याचार। भूतानच्या महिलेवर 7 जणांनी केला अत्याचार। मुंब्र्यात 10 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार। मुलीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत। पोलिसांनी केली अल्पवयीन आरोपीला अटक। तहव्वूर राणाला आजच भारतात आणण्याची शक्यता। तहव्वूर राणा 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार।